जातीभेद, धर्मभेद, उच्च नीच नीच जातीमध्ये जन्माला आला म्हणून शिक्षण उपलब्ध आमच्या बाकीच्या उच्चवर्णीय विद्यार्थ्यांसोबत वर्गात एकत्र बसून शिक्षण घेता येत नव्हतं। ते वर्गाच्या बाहेरून शिकले, दिव्याच्या खाली रस्त्यावर त्यांनी अभ्यास केला। हे करत असताना त्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांनी अथक मेहनत करून आपली राज्यघटना लिहिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते। इतर सर्व सभासद ते सोडून गेले, काही मृत्यू पावले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला प्रयत्न सोडला नाही आणि आपल्याला लोकशाही प्रधान हा देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर अनेक संस्थानिक होते, अनेक ते राज्य कारभाराची घडी नीट चालावी म्हणून या घटनेची स्थापना करण्यात आली, संविधान बनवण्यात आलं आणि ते 26 नोव्हेंबर 1949 ला त्यांनी लिहून देशाला अर्पण केलं। आणि मग ती राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 पासून आपण अंमलात आणण्यात आलेली आहे आणि आताही सुरू आहे। अशा या राज्यघटनेवर, संविधानावरही अतिक्रमण करण्याचा, तिला हटवण्याचा, काही कलमे वगळण्याचाही प्रयत्न होतो आहे, त्याला विरोध होणे आवश्यक आहे। तर अशा या महामानवास पुनश्च विनम्र अभिवादन करतो। तुम्हाला सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो।